नमस्कार मित्रांनो, मी आहे दिगंबर सूर्यवंशी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये. यावर तुम्हाला पूर्ण प्रकारच्या MPSC बँकिंग एक्झाम, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम आणि रेल्वेच्या जेवढ्या काही रिक्रुटमेंट त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सिलेबसचे व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जाते. आज आपण पाहणार आहोत क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडशी रिलेटेड एक टॉपिक, जो की सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्या सर्वांना यूज होतो. आणि CSAT किंवा MPSCमध्ये त्याचं ॲटलिस्ट एखादा तरी तशा टाईपचं क्वेश्चन किंवा त्याची जी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे ती तुम्हाला उपयोगात येईल. तर क्वेश्चन असा आहे, 8 + 88 + 888 + 4 × 8 + 5 × 8. तर याला आपण, मी जी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही याला मेंटली याला कॅल्क्युलेट करू शकता. 4 ते 5 सेकंदामध्ये तुम्ही तुमचा आन्सर काढू शकता. जर आपण आपल्या कन्व्हेन्शनल मेथडनं गेलं तर पूर्ण आपल्याला ॲडिशन करण्यासाठी किती वेळ लागणार तर पाहू. आपण ॲडिशन कशी करतो, पूर्णपणे त्यांना एका रो बाय रो त्याची मांडणी करून घेतो. मग त्यानंतर 8 + 8 + 8 + 8 + 8 म्हणजे 8 5 टाईम्स 8 आपण 40, 40ला 0, हातचे किती आले 4. मग त्यानंतर 8 आणि 8 16, 16 आणि 8 24 आणि 8 32, 32 आणि 4 36, 36ला आपण किती गेले 6 लिहिले, हातचे किती आले 3. मग त्यानंतर 8 + 8 + 8, 8 आणि 8 16 आणि 8 24, 24 आणि 3 27, 27ला 7, हातचा किती आला 2. त्यानंतर 8 आणि 8 16, 16 आणि हातच्याला 2 किती झाले 18, 18ला 8 आणि हातचा किती आला 1. तर मग 8 1 8 आणि 1 9, मग टोटल किती झाले 9. तर मग आपलं याचं सोल्युशन काय झालं 98760. तर यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, हे पूर्णपणे आन्सर काढण्यासाठी आपल्याला किती 30 सेकंदापेक्षा खूप अधिक वेळ लागला. आणि ज्यांना ही ट्रिक माहिती आहे त्यांनी ही आन्सर किती जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये ते आन्सर काढू शकतात. तर आपण काय करायचं, एक शॉर्टकट ट्रिक काय आहे लक्षात घ्यायचं. एक तर नंबर सेम आहे, एक तर आपण नंबरला कॉमन काढू शकतो. त्यानंतर काय बघायचं, इथं 8 एक वेळा आहे, इथे 2 वेळा आहे, इथं 3 वेळा आहे, इथं 4 वेळा आहे आणि इथं 5 वेळा. मग काय करायचं, 8 बाहेर कॉमन काढा. त्यानंतर 1 2 3 म्हणजे किती फ्रिक्वेन्सी किती आहे त्या नंबरची ते चेक करायचं आणि ते ॲड करायचं 1 2 3 4 आणि 5. तर मग आता काय करायचं, आलं मल्टिप्लिकेशन. 8 पंचे 40ला 0, हातचे किती आले 4. 8 चोक 32, 32 आणि 4 36, 36ला किती आले 6, हातचे किती आले 3. 8 त्रिक 24, 24 आणि 3 27, 27ला 7, हातचे किती आले 2. 8 2 16 2 किती झाले 18, 18 आणि हातचं किती आला 1. 8 1 8 आणि 1 9. तर आपला आन्सर काय 98760. म्हणजे तुम्ही जर ह्या ट्रिकने जर गेलं तर आपला आन्सर काढण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो. म्हणजे 5 ते 7 सेकंदामध्ये आपण आन्सर काढू शकतो. ॲक्च्युली आन्सर कसं आलेला आहे 8 आणि याच्यानंतर, कारण हे पूर्ण याला जर तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपला जो क्वेश्चन होता तो येईल. आपण सिम्पली काय केलेलं आहे 8 कॉमन काढला आणि त्या नंबरची फ्रिक्वेन्सी तर प्रत्येक ठिकाणी किती येते, इथे 1 वेळा 8 आलेला, इथं 2 वेळा आलेला, त्याची फ्रिक्वेन्सी त्याला काय केलं हायेस्ट टू लोएस्ट मल्टिप्लाय केलं. तर मग काय झालं आपल्याला आपलं आन्सर भेटलं. त्यानंतर आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय 3 + 33 + 333 + 5 × 3 3. आता यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं, इथे 1 वेळा होता, इथे 2 वेळा, इथे 3 वेळा आणि इथे 5 वेळा आहे. म्हणजे आपला जो 4 वेळा जो आहे तो काय आपला मिसिंग आहे. मग हे गणितासाठी कसं करायचं, याला पण सेम तसं 3 कॉमन 1 2 3 4 आणि 5 याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन काय येणार 5 त्रिक 15ला 5, हातचं किती आला 1. 4 त्रिकम 3 चौक 12 आणि 1 13ला 3, हातचा आला 1. 3 त्रिक 9 आणि 1 10शी 0, हातचा आला 1. त्यानंतर 3 2 6 आणि 7 आणि 3 1 3, म्हणजे आपलं काय आलं 37035. हे पूर्ण आन्सर, हे आपलं आन्सर आलेलं नाही. आपला कोणता नंबर मिसिंग आहे 4 × 3. तर काय करायचं, तो 4 × 3 याच्यातून मायनस करायचा. 5 - 3 काय येणार आपला
2 3 - 3 0 0 0 - 3 होत आहेत. मग इथला कॅरी इकडे घेतला म्हणजे काय 10 झाला. 10 - 3 7. इथं काय राहिला एक कॅरी इकडे घेतलेला 6 राहिला. 6 - 3 3 आणि हे 3. मग आपलं ॲक्च्युअल आन्सर काय आलं 33702. आन्सर काय झालं 1 2 3 4 5. हे काय झाले आपली फ्रिक्वेन्सी किती वेळा आपला तो 3 हा नंबर रिपीट झालेला आहे त्या एखाद्या पर्टिक्युलर याच्यामध्ये. आणि हा जो की आपल्या याच्यामध्ये नव्हता कारण आपल्या 1 टाइम्स 3 होता, 2 टाइम्स होता, 3 टाइम्स होता आणि 5 टाइम्स होता म्हणजे 4 टाइम्स हा नव्हता. तर तो काय केला आपण त्याच्यामधून मायनस केला. तर मग त्यानंतर काय झालं आपल्याला आपलं सर्व 33702. तर आता यामध्ये जर का मिक्सअप आलं म्हणजे समजा पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चनमध्ये किंवा पॉईंट किंवा फ्रॅक्शनमध्ये आलं जसं की असं एक्झाम्पल, तर यावेळेस काय करायचं घाबरून नाही जायचं. यावेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं. पण पहिल्यांदा काय केलं आता इथे पण 4 कॉमन घ्या. इथे किती वेळा आहे 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आणि 4 वेळा असं नाही. मग त्याच्यानंतर काय करायचं आपण काय करायचं पहिल्यांदा शेवटून इकडे यायचं. पण आता काय करायचं याला मल्टिप्लाय लेफ्ट टू राईट मल्टिप्लाय लोएस्ट टू हायेस्ट मल्टिप्लाय 4 1 4. त्याच्यानंतर 4 2 8 4 त्रिकम 12ला 2 हातचा किती आला 1 4 चौक 16 आणि 17. त्याच्यानंतर पॉईंट आपला सगळ्यात हायेस्ट किती डिजिट नंतर पॉईंट आहे 4. तो पॉईंट केला आपण इथे दिला. मग आपलं आन्सर काय आलं 17284. जेव्हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये येतं त्यावेळेस फक्त काय करायचं लोएस्ट टू हायेस्ट म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती वेळा आहे 4 1 वेळा 4 2 वेळा 4 3 वेळा आणि 4 4 वेळा. तर त्याच्यानुसार याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. तर मग आपल्याला काय होईल आपलं फायनल आन्सर भेटेल. जर तुम्ही तुमच्या कन्व्हेन्शनल मेथडने आपण जर करत गेलो तर यासाठी आपल्याला 30 सेकंदापेक्षा पण अधिक वेळ लागू शकतो. तर तुम्ही जर का आणि ही प्रॅक्टिस करूनच ही जी काही ट्रिक आहे ती आपल्याला लक्षात राहू शकते. त्यामुळं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. मग तुम्ही त्याच्यामुळे याच्यावर नंबर ऑफ बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहिजे पाहिजे. त्यानंतर आपण एक मिक्स प्रॉब्लेम घेऊ दोन्ही ह्याच्यावर. तर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला करायचा म्हटलं तर तुम्ही काय करणार थोडंसं ट्रिकी वाटतं पण काहीच नाही. आपली जसे अगोदर आपण 2 एक्झाम्पल त्यांच्यावरच बेसिड काय करायचं 4 4 4 4 3 1 टाइम्स म्हणजे याच्यामध्ये काय 4 टाइम्स 3 टाइम्स 2 टाइम्स आणि 1 टाइम्स म्हणजे सर्व प्रकारे 4 अवेलेबल आहे. तर मग काय करणार आपण 4 इंटू किती 1 वेळा आहे 2 वेळा आहे 3 वेळा पण आहे 4 वेळा पण आहे. तर मग याचं काय करायचं 4 चौक 16ला 6. तसं आपल्याकडे अगोदर आन्सर आलेलं आहे पण तरी पण आपण पुन्हा एकदा करू. हातचाला 1 4 त्रिकम 12 आणि 13ला 3 हातचाला 1 4 2 8 1 9 आणि 4 1 4. काय आलं आपलं 4936. त्याच्यानंतर आपले कोणते कोणते डिजिट आहेत 0.666. आता 6 काय करणार आपण 6 इंटू किती वेळा 4 वेळा आहे 3 वेळा आहे 2 वेळा पण 6 आहे आणि 1 वेळा पण आहे. तर मग काय करणार आपण 6 गुणिले 6 6 दोन्ही 12ला 2 हातचा आला 1 सायंत्रिक 18 आणि 19 19ला 9 साईन चूक हातचा आला 1 साईन चूक 24 आणि 25. आणि त्याच्यानंतर आपल्या इथं किती मॅक्झिमम डिजिट 4 6 नंतर म्हणजे 4 नंतर एक पॉईंट द्यायचा. मग त्याच्यानंतर ह्या दोन्हीची ॲडिशन करून घ्यायचे 6 + 6 4936 + 2 4938.5926 हे काय झालं आपलं आन्सर झालं 5926. तर यानंतर ते कसं केलं आपण या पद्धती 4936 2.5926 हे काय झालं आपलं आन्सर झालं. त्यानंतर दुसरी आपण ट्रिक पाहू ॲडिशन सबट्रॅक्शन रिव्हर्स नंबर्स जे की नंबर्सची ऑर्डर आपण रिव्हर्स केली तर त्याचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन काय येईल. आता नॉर्मली आपण 16 + 61 म्हटलं आपण काय करणार 6 + 1 आणि 6 + 1 7 77 हा खूप सोपा होता त्याच्यामुळे हा आपल्याला लवकर झाला काही प्रॉब्लेम नाही. पण आता जो संख्या मोठ्या लिहायच्या 6 7 7 6 एवढंच आपण काय करणार आपलं कन्व्हेन्शन मेथडनं जायचं म्हटलं 7 आणि 7 6 13ला 3 हातचा आला 1 13 आणि 1 14 1 4 3. पण याच्यापेक्षा खूप सिम्पल एक ट्रिक आहे ती अशी हे पहा
आपण या ट्रिकने जर केलं तर काय करायचं, जे काही आपली 2 संख्या दिलेल्या आहेत त्याला काय करायचं 11 इंटू त्या 2 संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. आता 11 आपल्या संख्या 61 आणि 16 या दोनची जर का डिजिटची सम केली काय होणार, समोर डिजिट 7 येणार. 11 इंटू 7 काय येणार 77. तसंच 67 प्लस 76च्या बाबतीमध्ये मल्टिप्लाईंग फॅक्टर काय राहणार 11 आणि 11ला काय करायचं या दोन्हीची डिजिटची सम आहे काय 13 आहे. आता याच्यानंतर तुम्हाला 11 आणि 13 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं शॉर्टकट ट्रिक ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. 11 जेव्हा कोणत्याही संख्या आपण 11 मल्टिप्लाय तेव्हा पहिल्यांदा काय करायचं राईट साईडचा डिजिट लिहायचं, त्यानंतर त्या 2 डिजिटची बेरीज आहे 3 आणि 1 4 आणि मग पुन्हा काय करायचं लेफ्ट साईडचा डिजिट आधी लिहायचा. हे काय झालं तुमचं 11 मल्टिप्लाय करायची ट्रिक. किंवा 11 आणि 13च्या संख्यामध्ये कोणत्याही संख्येला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असेल तर 11 गुणिले 13 करायचं तुम्हाला. 11 गुणिले 13 काय करणार 11 गुणिले 13 तर काय करायचं 11मध्ये 3 ॲड करा किंवा 13मध्ये 1 ॲड करा तर तुम्हाला काय येईल 40 येईल. त्याला 1 0 समोर द्या. त्यानंतर काय करा हे शेवटचे जे 2 डिजिट आहेत त्यांचं मल्टिप्लाय 3 1 3 यांची ॲडिशन करा तर आपल्याला काय भेटून जाईल 143. म्हणजे हे काय झालं आपलं आन्सर. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे पण प्रॉब्लेम करू बघा जसे की 57 प्लस 75 याचं तुम्ही आन्सर काढून बघा. तुम्ही आता जर का ही शॉर्टकट ट्रिक जर तुम्हाला जमली तर तुम्ही यांचं आन्सर फक्त 5 ते 7 सेकंदामध्ये काढू शकता. त्यानंतर आपण पाहूया जर आपण हे काय ॲडिशनसाठी बघितलं रिव्हर्स डिजिटच्या, पण जर का सबस्ट्रॅक्शन असं सबस्ट्रॅक्शनसाठी काय करणार आपण 42 - 24 आपण काय करणार 2मधून 4 जात नाही तर एक हातचा इकडे घेतला 12मधून 4 गेले 8 राहिले आणि 4मधून 2 4मधून नाही जाणार एक हातचा आपण ऑलरेडी इकडे घेतला 3मधून गेला 18 राहिले. हे सोपी कॅल्क्युलेशन होती. आपण जर शॉर्टकट ट्रिकनं जर जायचं म्हटलं तर ती कशी करणार त्याच्या अगोदर आपण हे एक्झाम्पल 76 - 67 6मधून 7 जात नाही तर काय होणार 16 म्हणजे 16मधून 7 गेले किती राहिले 9 राहिले आणि 6 - 6 काय झाले 0 झाले. पण त्याचं शॉर्टकट ट्रिक काय आहे 9 इंटू आपण जेव्हा ॲडिशन होती तेव्हा काय केलं तर डिजिटची ॲडिशन केली सबस्ट्रॅक्शन डिजिट काय करायचा डिफरन्स घ्यायचा 7 - 6 7 - 6 काय ना 1 आपला आन्सर काय येणार 9. आता या एक्झाम्पलमध्ये 9 इंटू 4 आणि 2चं डिफरन्स किती येतो 2 येतो म्हणजे आपला आन्सर काय येणार 9 2 18 हे काय झालं आपलं आन्सर झालं. म्हणजे 42 - 24 ही काय झाली आपण केलेली आताची शॉर्टकटची मेथड. तर तुम्ही बाकीचे पण एक्झाम्पल करून पाहू शकता पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे आठवणीत राहणार नाही. नंतर हे झाले आपल्या थोडे शॉर्टकट ज्या की तुम्ही सिम्प्लिफिकेशनमध्ये वापरू शकता. तुम्हाला अशाला असे एक्झाम्पल जरी नाही आले तर पण याचा वापर तुमच्या सिम्प्लिफिकेशनमध्ये होतो. त्याच्यामुळे ह्या ट्रिक तुम्हाला जर लक्षात ठेवायची त्याला तुम्हाला खूप आणि खूप प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिसशिवाय काहीही लक्षात राहत नाही. त्यामुळं प्रॅक्टिस मस्ट आहे. आता हे झालं 2 ट्रिक. याच्यानंतर मी तुम्हाला खूप इझिली आता 35 × 85 किंवा 65 × 75 यात जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला खूप वेळ लागतो. पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की याला तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये कशाप्रकारे करू शकता. ट्रिक सांगितली ना तुम्ही खूप सिम्पली तुम्हाला पेनही हातामध्ये घ्यायची गरज नाही. इतक्या इझी वेने तुम्ही मल्टिप्लिकेशन अशा मोठ्याल्या जे की 5च्या पटीमध्ये आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि आणखी व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.